अहिल्यानगर जिल्ह्यात काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींशी कथित संबंध असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून होत असतानाच आता राहुरी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गंभीर आरोप करणारा तक्रार अर्ज अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांकडे दाखल झाल्याचे समोर आले आहे। तक्रारदाराने धमकी, मारहाण, दबाव आणि आपल्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत। नेमकी तक्रार काय आहे आणि या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, पाहूया हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून हे प्रकरण समोर आले आहे। तांदुळवाडी येथील रहिवासी विजय बाळू वाघ यांनी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी चांद जैनुद्दीन पठाण याच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार ते बांधकाम व्यवसाय करतात। व्यवसायाच्या निमित्ताने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याशी त्यांचा संपर्क आला होता। यानंतर आपल्यावर दबाव आणला जात असून आपल्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे। तक्रारीत यापूर्वीच्या एका घटनेचाही उल्लेख करण्यात आला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याकडून धमकावणे आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे आणि पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचेही तक्रारदाराने नमूद केल्याचे सांगण्यात आले आहे। यानंतर संबंधित प्रकरणाच्या तपासादरम्यान आपल्यावर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। तसेच न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान प्रकरणात वाढीव कलम लावण्यात आल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या कथित दबावामुळे ते मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत। पोलीस स्टेशन परिसरात किंवा घराबाहेर भेटल्यास आपल्याला धमकावले जात असल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। नमस्कार, माझे नाव विजय बाळू वाघ, राहणार राहुरी स्टेशन, तांदळवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। चांद जैनुद्दीन पठाण हा पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे 2/12/2017 रोजी माझ्यावरती प्राणघातक हल्ला झालेला होता। त्याच्यामध्ये त्याची मंडळी दिलशाद चांद पठाण, साहिल चांद पठाण, त्याचा मुलगा शौकत पठाण आणि प्रीतम चांद देशमुख यांनी राहुरी विद्यापीठपाशी येऊन मला हाणमार करून जीवा मारण्याची धमकी दिली होती आणि मला हाणलं पण होतं। त्याच्यानंतर मला सिटीकर हॉस्पिटलला गेल्यानंतर मला दवाखान्यामध्ये 0 नंबरने राहुरी पोलीस स्टेशन मध्ये येऊन तपास मोकाटे हवालदारने राहुरी न्यायालयामध्ये 20 समरी पाठवला, ऍक्शन बनवा केला। ऍक्शन झाला म्हणून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला। तर राहुरी न्यायालयाने 3 वर्ष केस चालून 326 प्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्यांच्यावरती लावून त्यांना शिक्षा दिली। त्याच्यानंतर त्यांनी मनात राग येऊन चांद जैनुद्दीन पठाण हा पोलीस खात्यामध्ये असून माझ्यावरती जाणून बुजून जातीवादी बोलणं, शिव्यागाळ्या करणं, जाणून बुजून त्रास देणं हा संघर्ष मला ते करत असताना 15/8/2026 रोजी माझ्यावरती राहुरी पोलीस स्टेशन मध्ये चांद जैनुद्दीन पठाण 353 सारखा खोटा गुन्हा दाखल करून का तू मला हाणमार केली, माझं गचंड धरलंय असा माझ्यावरती आरोप लावला। माझी बंधू सूर्यकांत बाळासाहेब वाघ, पुतण्या संजय सुरेश वाघ हे गायांचा व्यवसाय करून पिकअप गाडी घेऊन हे गाया सोडण्यासाठी येऊन मवळ्याने ते गेले होते। तिकडून येताना आरडगाव शिवारामध्ये चांद जैनुद्दीन पठाण हे माझ्यातले एक आरोपी प्रीतम चांद देशमुख त्याच्या भट्टीवरती गाडी लावून तिथं वाळू भरून ती राहुरी पोलीस स्टेशनला घेऊन येऊन माझ्यावरती आणि माझ्या बंधूवरती 353 सारखा गुन्हा दाखल केला का तू केस मागे घे, नाही तर आम्ही तुला ह्या गुन्ह्यामध्ये फसवून टाकू। माझ्या गुन्ह्याचं चालू राहुरी न्यायालयामध्ये 31/8/2026 रोजी त्यांच्या विरोधामध्ये जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याची सुनावणी आहे की मी न्यायालयासमोर जाऊ नये म्हणून त्यांनी माझ्यावरती जाणून बुजून गुन्हा दाखल केला। चांद जैनुद्दीन पठाण हा मी एक हिंदू आहे आणि तो मला म्हणतो का तू राहुरी पोलीस स्टेशन मध्ये येताना डोक्याला टिळा लावून यायचा नाही आणि मी तुला संपवण्यासाठीच राहुरी पोलीस स्टेशन मध्ये बदली करून आलेलो आहे का मी तुला कुठेही संपवू शकतो। माझ्याकडे माझा समाज खूप ठिकाणी आहे, त्याच्यामुळे मला याच्याकडून खूप भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। याच्याला शासनाने याला रिव्हॉल्वर दिलेला, हा म्हणतो मी तुझं कुटुंब संपून टाकेन, रिव्हॉल्वर तुला गोळ्या घालीन। मला शासनाकडे मी एसपी साहेबांना आणि एसपी साहेबांना भेटून त्याच्या विरोधामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे, त्याचा पाठपुरावा केला आहे। योग्य ती मला न्याय मिळवून द्यावा। कायद्याला एवढीच विनंती आहे की माझे
खूप लहानले मुलं आहे, माझा परिवार खूप छोटा आहे आणि मी जर घटनास्थळी तिथे असेल तर माझे फुटेज, माझे मोबाईलचं टॉवर लोकेशन, घटना तिने जो गुन्हा दाखल केलाय त्याच्या संपर्क माझं कुठं आढळून आलं तर माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. चांद दिनोजन पठाण हा श्रीरामपूर गावामध्ये 2023 मध्येची नेमणूक असताना सुरेश यादव याला घरून उचलून हाणमार करून त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला होता. हिंदुत्व कार्यकर्ता असल्यामुळे श्रीरामपूर पोलीस स्टेशनला नेऊन त्याला जबर मारहाण करून त्याला कामगार हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला पोलीस जाऊन धमकवते का तू गुन्हा दाखल करू नको, पण न्यायालयाने त्याला न्याय दिला. त्याच्यामुळे चांद दिनोजन पठाण हा सस्पेंड केला होता. चांद दिनोजन पठाण हा पोलीस कॉन्स्टेबल आहे राहुरी पोलीस स्टेशन मध्ये. त्याच्यावरती समज अधिकाऱ्यांनी, SP साहेबांनी त्याच्यावरती त्वरित कारवाई करून हीच अपेक्षा आहे मला आणि मला न्याय मिळण्यात यावा. या सर्व प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून आपल्याला संरक्षण आणि न्याय मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. या तक्रार अर्जात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याकडून धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने वर्तन केले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. चांद दिनोजन पठाण तो मला म्हणतो की माझ्या घरच्या वरती जी केस केलेली आहे न्यायालयामध्ये, राहुरी न्यायालयामध्ये, ते मागे घे. म्हणजे आयल्यानगर मध्ये जो प्रकार झाला, धीरज राजपूत, आमचे लोक खूप आहे, तू टिळा लावतो, तेच तुझे प्रकार आम्ही करणार आहे. तू कुठे बी फिर, तुला आम्ही संपवणार आहे. आमच्याकडे माणसं आहे खोटे गुन्हे दाखल नावावर करून घेण्यासाठी. हा आरोप गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याची स्वतंत्रपणे चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या कथित गैरवर्तनाची चौकशी करावी, आपल्या विरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी विजय वाघ यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या तक्रारीची प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशाच नवनवीन आणि विश्लेषणात्मक स्पेशल रिपोर्टसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी. धन्यवाद.